गाइस, दिस इज आमू हियर और आप देख रहे हैं आपका फेवरेट यूट्यूब चैनल जिसका नाम है काइपन। हाँ, तो भाई लोग आज आए हम दादर में, तो बोले तो भाई ये रास्ता आपका घर है, ये देखिए तो पीछे जो है रास्ता आपका घर है। और ये मेरा दोस्त है पंकज। तो पंकज, आपको कैसा लग रहा है इधर आके? एकदम बढ़िया, यहाँ का नज़ारा बहुत एकदम बढ़िया लग रहा है। एकदम कड़क नज़ारा है ना यहाँ का, बहुत कड़क। भाई बोले तो भाई दादर है, दादर वेस्ट में यहाँ पे चैत्य भूमि है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का। और कहीं क्या पे नज़ारे देखने के लिए जो हम जाते हैं दादर बीच पे, देखते बीच पे कैसा है, कहाँ बीच है, क्या है, सब देखेंगे। तर मित्रांनो, अशा प्रकारे राजसाहेबांच्या मी बंगल्याच्या समोर बसलेला आहे। पंकज बोलत होता की यार मला बघायचं एक राजसाहेबांचं घर। तर राजसाहेबांचं घर बघून तो बोलला चला आता आपण चैत्यभूमीला जाऊया, दादरचा चैत्यभूमी। आता हे बापरे, एवढा भारी स्तंभ, बापरे, पंकजने तर पहिल्यांदा बघितला असेल। अय्यो बघा काय नजारा भाई, सगळं माणसं, गर्दी, संडेचा दिवस आहे आणि अशा प्रकारे तरी पण गर्दी जास्त नाही आहे। असं काय नक्षी काम केलं बाई। पोलिसांची गाडी तर नेहमीच असते, कारण की पोलीस नसल्यावर कसं जमेल, चांगल्या ठिकाणी पोलीस असतातच। हे बघा स्तंभ बघा किती, खूप इतकी गर्दी आहे, सर्व आपल्या फोटो काढायला एकदम रेडी झाले आहेत आणि आम्ही पण अशा प्रकारे तुम्हाला नजारा दाखवायला रेडी आहेत। चला आता जाऊया पुढं अशा प्रकारे काय आहे आतमध्ये। हे बघा चैत्यभूमीमध्ये हे खूप सुंदर बनवलं आहे। हे बघा लाईन, हे आतला जो मेन दरवाजा आहे तो आहे, तर इकडे तिकडे सगळीकडे हा एक नंबर भाई। चला पंकज बोलला परत सेल्फी काढायला, पंकज सेल्फीलाही काढत असतो भाई, तेवढा कॅमेऱ्यात यायला त्याला खूप आवडतं। आणि हे बघा दुकानं, स्टॉल, बाबासाहेबांचे स्टॅच्यू, त्यांच्या गळ्यातलं, त्यांच्या हातातलं झेंडे, सर्व काही तुम्हाला इथे कमी दरात मिळेल आणि खूप छान वाटतं इथं आल्यानंतर। एकदम गार हवा, कारण की एवढी गरमी होती ना आज, तर आम्ही विचार केला यार कुठंतरी जाऊया। मग सहज आम्ही रील्स बनवायला गेलो होतो दादरला रील्स बनवता दिसलं आपला बाबाचं दर्शन घ्यायला आलो। मग तर फायनली आम्ही बघा पंकज बघा कसा कॅमेऱ्याच्या मध्ये येतो भाई, नवीन बघा असंच प्रकारे आम्ही पुढं जात आहोत। आजचा चष्मा थोडा डिफिकल्ट वाटतं तुम्हाला, लेकिन खूप छान वाटत असेल। हे बघा पाठचा नजारा एक नंबर, कारण की आम्हाला आत शिरायचं आहे, पण आतमध्ये आत्ता बाबासाहेबचं जिथं स्टॅच्यू आहे तिथं आपल्याला व्हिडिओ बनवून देतात का नाही हे समजत नाही अजून तर आतमध्ये जायचं आहे आम्हाला। तर बघूया आतमध्ये गेल्यानंतर काय होतं आहे काय नाही। तर फायनल आम्ही इथं दारापर्यंत पोहोचलो आहे आणि हे फुलं आहेत, 50चे एक वाटा आहे। तर फायनली पंकजने पैसे दिले आणि 50चं एक फुलं घेतले बाबासाहेबांना अर्पण करण्यासाठी। तर फायनल आम्ही एक पाठी बघा स्टॅच्यू गौतम बुद्धाचा एक नंबर, एक नंबर चैत्यभूमी जाण्याचा मार्ग, म्हणजे हा जो आहे ना तो मेन बाबाला भेटायचा मार्ग आहे, इथून आतमध्ये जायला लागतं। तर तसं आम्ही आणि आजूबाजू बघितलं तर तिकडं तर कोणी दिसत नव्हतं, सगळीकडे बघतो तर एकदम मस्त पुस्तकं भरपूर होतं भाई। जिथं बाबासाहेब आंबेडकर असतील तिथं पुस्तक तर नक्कीच असणार, आणि इकडे या पुस्तकं घ्या, खरंच कमी दरामध्ये तुम्हाला कमी दरात भेटेल। तर अशा प्रकारे सगळ्यांचे पाया म्हणजे पडून आले, ते मस्त गार्डनमध्ये बसले आहेत। या बघा हे बघा हे मेन आपल्या बाबाचं दर्शन घ्यायचं ठिकाण। झेंडा बघा कसा फडफड करतोय। अशा प्रकारे पंकजने फुल घेऊन आम्ही सध्या आतमध्ये जायचं ठिकाणी होतो, पण हे मध्येच सेल्फी काढत होते। आता काय करावं काय समजा। ये बघा फायनल आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आहे, कारण की आम्हाला आतमध्ये पोलिसांनी मनाई केलं आहे की आतमध्ये रेकॉर्ड करणं मना आहे। त्या काय सांगू कसं तुम्हाला आता दाखवायचं, पण इथपर्यंत तुम्हाला दाखवलं दादरचं नजारा मी। तर आम्ही जातो आता पुढे, कारण की पोलिसांनी बंदोबस्त खूप केला आहे की इथं। हा बघा थकून पंकज एकदम बसला गार मस्त, बोले तो भाई मुन्ना भाई जिधर सीन हो गेले ना वही पत्थर। हे बघा सी बीच बघा, एक नंबर ब्रिज बनवला तो। ये बघा हे दगड, बोले तो भाई मुन्ना भाई आपने जिस पिक्चर देखा तो भाई ये पत्थर आपको दिख जाएगा। ये फाइनली एकदम सेल्फी स्टिकचा नज़ारा, वरून खाली अशा प्रकारे सेल्फी स्टिकचा आम्ही भरपूर उपयोग केला आहे। लहान मुलं इथे आले आहे अशा प्रकारे। चला भाई, अरे किती पंकज बसलेला आहे, लहान मुलाला बघत आहे,
हे बघा फायनली आम्ही जिथं तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं होतं त्याच तिथं आम्ही जाणार आहोत. भाई इथं एवढी गर्दी ना बसायला सर्वजण काही इव्हनिंगच्या वेळी बघा. वाव सूर्य किती मस्त दिसतोय बघा. फायनली आम्ही आतमध्ये गेलो. पंकज म्हणजे पाठी आम्ही दोघं सेल्फी घेऊन तसं पुढे जातो आहे. पंकज हसत आहे. त्याला वाटत असं या बाप रे क्या मस्त नज़ारा है. बोले ते भाई ठंडा ठंडा हवा गर्मी के दिनों या पे आइए. तुम्हाला खरंच गरम नाही होणार. पंकज बघा थांबला आहे. पंकज भाई आपको कैसा लग रहा है? एकदम बढ़िया, एकदम बहुत बोलते ना. तर बघा भाई एवढा भारी समुद्र आपल्याला बघायला मिळणार नाही. बघा पंकज समुद्राचा नजारा बघतो. इकडं बघा तिकडं सगळं भीड. आता काय करू यार, नजारा एक नंबर. बघा आपल्या आता काय बोलू लाज वाटते यार. हे बघा स्तंभ भाई, आकाश, समुद्र एक नंबर. चला भेटूया उद्या.